असे जे व्हिडिओ आहेत ना ते आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे। एकदम सिंपल प्रोसेस आहे, काहीही करायची जास्त गरज नाही। सिंपली फक्त 10 सेकंदात तयार होणारा व्हिडिओ आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा ते शॉर्ट व्हिडिओज तर ती यायची तुम्ही बघितले असतील की त्याच्यामध्ये आपला इमेज कसं ॲड करायचं, म्हणजे आपण त्या गोष्टी करत आहोत ठीक आहे। तो तर एआयचा व्हिडिओ कसा बनवायचा एकदम एकाच ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहोत। काही झंझट नाही, इकडे कॉपी पेस्ट करा, प्रॉम्प्ट घ्या, असं तसं काही नाही। एकदम सिंपल असं करणार आहोत। फक्त एका क्लिकमध्ये तुम्हाला तुमचा जो इमेज आहे किंवा तुमचा व्हिडिओ आहे तो जनरेट होणार आहे। त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच मला कमेंट करायला विसरू नका ठीक आहे। तर मग आपण टाइम वेस्ट न करता व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहोत ठीक आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, प्ले स्टोअर तुमच्याकडे असेल तर प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे ठीक आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला करायचं काय आहे, सर्च करायचं आहे YT क्रिएट म्हणून ॲप्लिकेशन। ओके, बघा या ठिकाणी YT क्रिएट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला सर्च करायचं आहे। बघा माझ्याकडे ऑलरेडी ते इन्स्टॉल आहे, ते अपडेट सांगते ठीक आहे, मी नंतर करेल ठीक आहे। तर या ठिकाणी YT क्रिएट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आता बघा या ठिकाणी मी ते ॲप्लिकेशन जे आहे तो ओपन करून घेत आहे। तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या, इझी आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला वरती दिलेलं असेल तुमच्यासमोर इंटरफेस तयार होईल, जनरेट व्हिडिओ, त्याच्यानंतर एआयचे व्हिडिओज बघा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकतात ठीक आहे। तर बघा इथं क्रिएट प्रोजेक्ट, एडिट विथ एआय, जनरेट व्हिडिओ, जनरेट इमेज, यूज टेम्पलेट, या ठिकाणी तुम्हाला एवढे सारे ऑप्शन्स दिलेले आहेत ठीक आहे। आणि खाली पण तुम्हाला ऑप्शन दिसत असतील, म्हणजे तुम्ही जर प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्ही तुमचा फोटो वगैरे घेऊ शकतात आणि त्यानुसार तुम्ही बनवू शकता ठीक आहे। तर आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे। तर बघा तुम्हाला इथं जनरेट व्हिडिओवर क्लिक करून घ्यायचं आहे, इझी प्रोसेस आहे, काही तुम्हाला करायची गरज नाही ठीक आहे। बघा या ठिकाणी व्हिडिओ जनरेशनसाठी तुम्हाला इथं प्रॉम्प्ट लिहून घ्यायचा आहे। म्हणजे बघा आता मी एखादा प्रॉम्प्ट लिहिते बघा, तर मला प्रॉम्प्ट असा हवा आहे की मी देवाची पूजा करते ओके मंदिरात, ओके देवाची पूजा करते मंदिरात, आरती करते ओके, माझ्याजवळ एक मंकी येऊन तो पण पूजा करायला, सिंपल आहे, लागला ठीक आहे ठीक आहे। आता आपल्याला परत जर अजून काय ॲड करायचं असेल तर बघा, मंदिर पण दाखवा, छान असा व्ह्यू यायला पाहिजे ओके ठीक आहे। आता बघा त्याच्यानंतर आता तुम्ही एवढा प्रॉम्प्ट दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो जो असेल ना तो ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे। तर मी माझा एक फोटो ॲड करून घेते ठीक आहे। तर बघा या ठिकाणी मी माझा फोटो जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे आणि खाली तुम्हाला म्हणजे तुम्ही 3 फोटोज ॲड करू शकतात, तेवढी लिमिट आहे। आणि तर मग खाली बघा जनरेटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। बघा जनरेटवर क्लिक केल्यानंतर असा एक इंटरफेस येईल, तुमचा व्हिडिओ जो आहे तो जनरेट होत आहे ठीक आहे। तर 0% आहे, 100% झालं की तुमचा व्हिडिओ हा जनरेट होणार आहे। बघा ही एवढी इझी प्रोसेस आहे ना, तुम्हाला कुठला प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे, म्हणजे कॉपी तर तुम्ही दुसऱ्याकडून घेऊ शकतात, पण तुम्ही जर ॲज इट इज दिलं तर तुम्ही लॉंग व्हिडिओ साठी पण बनवू शकतात, शॉर्ट व्हिडिओसाठी पण बनवू शकतात ठीक आहे। तर आपला व्हिडिओ जो आहे ना तो जनरेट होणार आहे, इझी आहे। तुम्ही एकदा डाउनलोड करून स्वतः तयार करून बघा। आणि एआयचे व्हिडिओ एवढे व्हायरल होत आहेत बघा, त्याच्यामध्ये माझं स्वतःचा ह्युमन टच राहील, म्हणजे मी स्वतः राहील, माझा फोटो राहील, तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे। जर आपण दुसऱ्याचेच व्हिडिओ घेतोय, दुसऱ्याचाच फोटो घेतोय, तर त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो एआयच्या व्हिडिओमध्ये। बघा या ठिकाणी प्रोसेसिंग झालेली आहे, आता जस्ट एंड होत आहे त्याचा ठीक आहे। तर आपण बघूयात, जय जगदीश हरे, ओम मंगलमय। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान, नमस्ते लिटिल वन, किती छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे। ओम मंगलमय। बघितलं किती छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे, मंदिर पण आहे। मी बोलली होती की मला मंकी पण हवेत, पूजा करते, आणि सेम जो मी ड्रेस घातलेला होता तोच व्हिडिओ आलेला आहे। परत एकदा आपण प्ले करून बघूयात। नमस्ते लिटिल वन, ओम जय जगदीश हरे, ओम मंगलमय। ओके,
या प्रकारे तुम्ही बनवू शकतात। आता यूज व्हिडिओ किंवा तुम्ही या ठिकाणी बघा अपलोड टू यूट्यूब, म्हणजे तुम्ही इकडनं डायरेक्टली यूट्यूबला अपलोड करू शकतात। पण तुम्हाला जर काही चेंजेस एडिटिंग करायचे असेल, काही तुम्हाला नवीन गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकतात। आणि यूज व्हिडिओ म्हणजे तुम्हाला परत एकदा नाही, यूट्यूबला अपलोड करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली इकडनं यूट्यूबला अपलोड करू शकतात। आणि यूज व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जर त्याला एडिटिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही एडिटिंगसुद्धा करू शकतात। बघा मी तुम्हाला परत एकदा एक व्हिडिओ नवीन बनवून दाखवते, ठीक आहे। परत एकदा प्रॉम्प्ट लिहूयात आणि परत एकदा आपण चेक करून घेऊयात, ओके। आणि बघा हे झाल्यानंतर बघा यूज व्हिडिओ म्हणायचं आणि तिथं तुम्हाला इथं बघा जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं वरती अपलोडचं ऑप्शन येतं, त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड म्हणायचं आहे। अपलोड म्हणजे एक्सपोर्ट होतं, म्हणजे डाउनलोड तो व्हिडिओ होऊन जाणार आहे। बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड झालेला आहे, ठीक आहे, ठीक आहे। तर बघा शेअर तुम्ही करू शकता तुम्हाला जिथं करायचं असेल। परत एकदा आपण एक व्हिडिओ बनवूयात, छान प्रॉम्प्ट लिहूयात। तर बघा या ठिकाणी मी आता लिहित आहे प्रॉम्प्ट, मी शेतात काम करते साडी घालून, ओके। शेत दाखवा, ओके। त्याच्यानंतर बैल गाडं असं सगळं जे शेतात असतं ते दाखवा, ओके। आता आपण जनरेट करून घेऊयात एक परत एकदा इमेज घेऊयात आपण, ठीक आहे। या ठिकाणी आपण इमेज घेऊयात, परत एकदा इमेज घेतल्यानंतर बघा जनरेट इमेज म्हणूयात। आता बघा या ठिकाणी जनरेट होत आहे, या ठिकाणी बघा आपला व्हिडिओ जो आहे ना तो जनरेट झालेला आहे। बघा तुम्हाला मी प्ले करून दाखवते, ठीक आहे। मी इथे शेतात काम करत आहे, बघा हे सगळं शेत आणि ही बैलगाडी। बघू शकता, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही प्रॉम्प्ट द्या, जसं काय तुम्हाला द्यायचं असेल, तुम्हाला जे म्हणायचं असेल त्यात तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो बनवून भेटणार आहे। यूज व्हिडिओ म्हणायचं, सेव्ह करायचं, सिंपल प्रोसेस आहे। आणि आशा करते की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो समजला असेल, आणि जर समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, थँक्यू।